पहिला पदार्थ आपण ऑथेंटिक किंवा एक्सपिरियन्स्ड व्यक्तीकडनं जाणून घेऊया. कुठला पदार्थ आहे हा? तर इट इज दाल चावल आरंचिनी बॉल्स विथ टोमॅटो गार्लिक एओली. हा, आमच्याकडे तो एक प्रॉब्लेम. म्हणजे बघ, तुला जर झुणका भाकर खायची असेल ना तर ह्या ऍड्रेसवर येऊच नकोस. नाही यू कॅन. झुणका भाकर खाऊ शकतोस तू, पण त्या झुणका भाकरला नाव किओली. ओके, परत एकदा मला नाव जाणून घ्यायला आवडेल. दाल चावल आरंचिनी बॉल्स दाल चावल आरंचिनी बॉल्स विथ टोमॅटो गार्लिक एओली. ओके फाईन. एओली बन जाएगा. हा बाबा पण जायगा. आता याच्यासाठी लागणारं साहित्य, आता तुम्हाला वाटेल साहित्य एवढंच मोठं आहे का? नाही कमी. कमी आहे ना? ओके फॅन्टास्टिक. लागणारं साहित्य आम्हाला द्या. या पदार्थासाठी लागणार प्लीज घेऊन या. दाल चावल आरंचिनी बॉल्स विथ चिली गार्लिक विथ टोमॅटो गार्लिक एओली. एओली. ओके, नाव पाठ होईपर्यंत पदार्थ होईल असं मला वाटतं. तर लागणारं साहित्य काय धृती आम्हाला ते सांगा. भात, डाळ, ओके. कांदा, आल्याची गार्लिक पेस्ट. हो, काश्मीरी चिली पावडर, ओके. हिंग, गरम मसाला, धनिया पावडर, हळदी पावडर आणि चीज आणि कोरिअँडर. बरं, ही कशाची? ब्रेड क्रम्स आहेत, ते आपण बाइंड करायला, त्याला मिक्स करायला ठेवलंय आणि मग त्याला कोट करायला पण ठेवलंय. आणि हा मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा स्लरी बनतो. जरा क्रिस्पी. Yes. ओके नाही. आणि मीठ आहे. आणि ही कोणती डाळ? तूर डाळ. तूर डाळ. आणि चीज क्यूब्स आहे ते दोन्ही. मॉझरेला किंवा चेडर किंवा कुठलाही चीज पण चालेल. ओके ठीक anything. आहे. ही धण्याची पावडर आहे. ओके, साहित्य सर तसं सोपं आहे, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला करायला आणि खायला मजा येईल. फॅन्टास्टिक. बरं, हे आरंचिनी काय म्हणजे नावामध्ये? 1800 मध्ये सिसिलीमध्ये अरब जेव्हा रूल करत होते तेव्हा ते हंटिंगसाठी जायचे. सिसिलीचे लोक जेव्हा ते जायचे तर डब्यात आम्ही काय कॅरी करणार, तर हे इझी होतं बनवायला बिकॉज इन्ग्रेडियंट्स ऑलरेडी प्रिपेअर्ड आहेत. बरं. त्याला फक्त मिक्स करून त्याला फ्राय करून ते घेऊन जायचे. अँड दे यूज टू मेक एवढे मोठे बॉल. आणि हे ऍक्च्युली इझी आहे बिकॉज घरी बेबी येऊन बोलतो की यार मेरे को नाही खाने काय दाल चावल. बरोबर. तर काय बरोबर. हे आणि फोडणीच्या भाताला जरा एक वेगळा पर्याय. एक्झॅक्टली. फोडणीचा भात खाऊन जरा चीज आहे मध्ये, आपण कट केला की चीज मेल्ट होतो. करेक्ट. त्याच्यामुळे अनेक शाळेत जाणारी लहान मुलं कदाचित पायऱ्यावरती बसून हा भात खाऊ शकतात. फॅन्टास्टिक. चला मग कृती करूया. पहिल्यांदा काय करायचंय, आपण गॅस पेटवून घेतला, एक छोटीशी कढई घेऊन. काय करायचंय आता पुढे? ते बस. म्हणजे मी नेहमी अभिमानाने म्हणतो की धृतीच्या हातचं तुम्ही साधं हाफ फ्राय खा, साधं ऑमलेट खा. एक्सलेंट. धृती कमाल बनवते. म्हणजे काहीतरी एक स्पाइस टाकते, काहीतरी एक सॉस टाकते आणि त्याला कमाल लागते रे. मग ते साला धृतीशिवाय कोणी बनवू शकत नाही. पण साला तो मूड आहे ना धृतीचा, त्याच्यासाठी नवस आपल्याला बोलावा लागतो. बात आखे मूड पे अटक जाती है. हा. हिंग आणि कांदा आपण घातला, बरोबर. हो.